हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. Tao is like the sea. Tao is absolute and has no name. Though the uncowed wood is small, it cannot be employed, that is used as vessel by anyone. If kings and barons can keep this unspoiled nature, the whole world shall yield them lordship of their own accord. The heaven and earth join, and the sweet rain falls beyond the command of men, yet evenly upon all. Then human civilization arose, and there were names. Since there were names, it were well one knew where to stop. He who knows where to stop may be exempt from danger. Tao in the world may be compared to rivers that run into the sea. ताओ समुद्रासारखा आहे. ताओ परम आहे आणि तो अनाम आहे. न कोरलेल्या लाकडाचा लहानसा तुकडा देखील कोणी वाटी भांडे म्हणून वापरू शकत नाही. राजा आणि त्याचे सरदार जर निष्कलंक स्वभाव राखू शकले तर सर्व जग स्वेच्छेने त्यांचे स्वामित्व स्वीकारेल. स्वर्ग आणि पृथ्वी यांचे मिलन होते आणि आल्हाददायक पाऊस येतो आणि माणसाचे त्यावर नियंत्रण नसतानाही तो सर्वत्र समप्रमाणात पडतो. मानवाने नागरी व्यवस्था सुरू केली आणि त्यामुळे नावे दिली गेली. नावे देणे सुरू केले. त्याचवेळी त्याने त्यांची मर्यादा ओळखायला हवी होती. ज्याला कोठे थांबायचे ते समजते तो धोक्यापासून बचावतो. ज्या नद्या समुद्राला मिळतात त्यांच्याशी ताओची तुलना होऊ शकते. योगी भोगी भाग 1. प्रत्येकजण जन्मतःच योगी आहे, परंतु आपण स्वतःच हे समजून घेत नाही. तसेच आपल्या पालकांनाही हे माहीत नसल्यामुळे ते आपल्यावर लहानपणापासून जे संस्कार करतात त्या संस्कारांमुळे आपल्यातील जन्मजात असलेले योगित्व झाकून जाते. ते इतके झाकून जाते की ते पुन्हा डोकेवर काढत नाही. फार क्वचित कोणाला एखादा योगगुरू भेटतो आणि मग आपल्याला आपल्यातील जणू काहीतरी नवीन मिळाल्याचा आनंद मिळतो. हा योगगुरू आपल्यावरील ते आवरण दूर करून आपल्याला आपण कोण आहोत याची जाणीव करून देतो. यास्तव स्वतःची ओळख करून घेणे फार आवश्यक आहे. आपण जन्माला आलो आहोत ते आपण आपल्या मर्जीने आलेले नाही. आपल्याला जे काही जन्मतःच मिळाले आहे ते आपण आपल्या मर्जीने मिळवलेले नाही. येथे आपला जन्म, आपले घर, आपले मातापिता, आपली नैसर्गिक शारीरिक देणगी इत्यादी जन्मतः मिळालेले सर्व काही आपल्याला दिले गेलेले आहे. जे मिळाले आहे त्याचा वापर करून आपण आपले जीवन आनंदात व्यतीत करायचे आहे. आपल्याला मिळालेले आपली सीमारेषा आहे. ती आपल्या जीवनाची चौकट आहे. त्यात आपल्याला कैवल्य उभे करायचे आहे. तेच आपले जीवन कौशल्य आहे. तीच आपली कसोटी आहे. तेच आपले यश आहे. हेच आपल्याला परम आनंदात ठेवणारे आहे. जे जन्मतःच मिळाले आहे त्यातच जीवन पूर्णत्वाला नेणे हा योग आहे. जे मिळाले तो आपला योगायोग आहे. त्यातच आणि तेवढाच या जन्मी आपला जीवन विकास पूर्ण आहे. तेथेच मुक्ती आहे. ती ह्या एकाच जन्मात मिळत असते. जे मिळाले त्यापेक्षा अनावश्यक अपेक्षा करून त्या मिळवण्यासाठी अट्टहास करणे याला भोग म्हणतात. असे केल्याने याच एका जन्मात मिळत असलेली मुक्ती आपण विनाकारण पुढील जन्मी घेऊन जातो. जे मिळाले आहे त्यात प्रत्येकजण जगू लागला तर कोठेही विद्वेष निर्माण होणार नाही. कोठेही कसला कलह नसेल. कसले संप्रदाय, पंथ, जात, धर्म नसेल. ईर्ष्या, कामना, वासना, हवस नसेल. सर्वजण समाधानात आनंदात असतील. जे असेल ते नियतीला यमाला अनुसरून असेल. अशा ठिकाणी यम जात नाही, कारण सर्व काही त्याच्यानुसार सुरू असते. येथे मृत्यू असणार नाही. केवळ देह बदल असेल आणि तोही मोठ्या मजेत. आपण तसे वागत नाही म्हणून यम येतो, मृत्यू देतो आणि पुन्हा जन्माला घालतो. मानव पुन्हा पुन्हा तीच चूक करतो आणि नियतीने, यमाने जन्मतःच दिलेले जीवन स्वमर्जीने बदलून आपल्या देहादी इंद्रियांच्या भोगापवर्गतेनुसार ते जगायचा प्रयत्न करतो. यामुळे भोग निर्माण होतात. ते अतृप्त राहतात.
त्यांच्या पूर्ततेसाठी जन्ममृत्यूचे रहाटगाडगे आपल्या मागे लागते. भोग उपभोगताना महायातना होतात, प्रमाद होतात, दुःख झेलावे लागते. हे नको असेल तर जन्मतःच मिळालेला योग आत्मसात करावा. योगी भोगी भाग 2. लाओ त्से सांगतो की ताओ परम आहे आणि तो अनाम आहे. आपण ताओ आहोत. ताओ परम आहे. त्यात बदल करणे अशक्य. तो जसा आहे तसाच तो स्वीकारायचा. जे प्राप्त आहे तेच आपल्या हिताचे आहे. तेच आपला देह सहन करू शकतो. तेच आपल्याला कैवल्यानंद देऊ शकते. इतर काही मिळवणे, तसा प्रयत्न करणे म्हणजे सुखदुःखाचे फेरे घेणे आहे. प्रत्येक जीव एक स्वतंत्र व्यवस्था आहे. त्याचा तो ती व्यवस्था अंमलात आणत असतो. त्याला अडकाठी आली की त्याचे हे प्राप्त सद्य जीवन बदलते. ते त्या देहाला मानवणारे नसते. यामुळे मुक्तीत अडथळा येतो. जीवन बाधित होते. ते सुव्यवस्थित करण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. त्यासाठी या जीवनात मृत्यू स्वीकारावा लागतो. त्यावेळी देहाला क्लेश होतात, कारण देहाने न पेलवणारे ओझे घेतलेले असते. ते त्याग करताना कष्ट होतात. आपल्या देहात जन्मतःच एक योगिक व्यवस्था आहे. त्यानुसार आपले जीवन जगणे सुरू असते. जीवन जगताना देहादी इंद्रियांना काही वस्तू जगतामुळे वेगळे वाटते. आपल्या देहाला त्यामुळे सौख्य मिळते. आपण लगेच ती वस्तू मिळवून त्याचा उपभोग घेऊ लागतो. अशा वेळी आपल्या देहातून आपल्याही नकळत त्याला विरोध करणे सुरू होते. यामुळे संघर्ष सुरू होऊन आपल्याला दुःख होते. हे अंतस दुःख असते. ते सहजच दृष्टीस पडत नाही. त्याचा परिणाम जाणवायला बराच कालावधी जातो. परंतु जेव्हा त्याचे परिणाम जाणवू लागतात तेव्हा ब्रह्मांड आठवते. रेल्वे गाड्यामध्ये आपल्याला दिसते की गाडीला खचाखच गर्दी असते. डबा माणसांनी भरलेला असतो. अशातच स्टेशन आले की बाहेरील प्रवासी डब्यात यायला पाहतात आणि आतले प्रवासी गर्दीमुळे त्यांना आत येऊ देत नाहीत. असा संघर्ष सुरू होतो. नेमकी हीच स्थिती आपल्या देहात सुरू होते. आपला देह नियतीने काही ठराविक उपभोग घेण्यासाठी दिलेला असतो. तो आपला जन्मतःच प्राप्त योग असतो. परंतु आपण त्याशिवाय अन्य उपभोग घेऊ लागतो. ते आपले भोग असतात. या भोगांना देहातील योग विरोध करतो. आपला अंतस संघर्ष सुरू होतो. योगाला देहादी इंद्रियांची साथ मिळत नाही. त्यामुळे योगावर भोग स्वार होतात. भोगांमुळे सुरुवातीला सकृत दर्शनी सुख मिळाल्याचा आभास होतो. परंतु लवकरच प्रत्येक सुख आपल्याला दुःखाच्या खाईत लोटते. माणसाला वाटते की आपले काहीतरी चुकले म्हणून आपल्या वाट्याला दुःख आले. तो पुन्हा जोरात प्रयत्न करतो. पुन्हा तेच घडते. सुरुवातीला सुख मिळते आणि यथाकाळी दुःखाला सुरुवात होते. अनेक वेळा सौख्याच्या राशीवरच दुःखाचे असह्य असे चटके बसत असतात. यामधून केव्हा तरी मानवाला योगाची आठवण होते. कोणी योग्य सल्ला देतो आणि मग त्याला योग गुरूकडून त्याच्यातील जन्मजात योग्याची जाणीव करून दिली जाते. हळूहळू जीवनाचे तारू जाग्यावर येते. हरि ओम.